आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे आदमापुरातील संत बाळूमामा मंदिर परिसरात उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यामुळे भाविकांसह व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तब्बल 2 ते 3 फूट पाणी साचल्याने परिसर जलमय झाला होता। आज रविवारच्या सुट्टीमुळे आदमापुरात पहाटेपासूनच संत बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। मात्र पहाटे झालेल्या पावसामुळे उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यातूनच भाविकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागली। अनेक भाविकांच्या वाहनांनाही याचा फटका बसला। लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। दरम्यान या परिसरातील व्यापाऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली। दुकानांसमोर आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व्यवसायावर परिणाम झाला। काही ठिकाणी पाणी दुकानांच्या दिशेने घुसल्याने माल सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना धावपळ करावी लागली। दिवसभर पाणी ओसरलं नसल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच देवस्थान समितीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली। उड्डाणपुलाखाली वारंवार पाणी साचत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला।